मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओ नंबर 2.9 मध्ये पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हा पॉईंट आपण घेतलेला होता. आता आपल्या ह्या व्हिडिओ नंबर 2.10 मध्ये पुढचा जो टेक्स्टबुकमधील मुद्दा आहे तो आहे पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे आवर्ती कल. आता जो आवर्ती कल आहे तो मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कसा आहे किंवा काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे या क्वेश्चनमध्ये. आता यामध्ये त्याच्यावर एक क्वेश्चन मी बनवलेला आहे जो क्वेश्चन नंबर 17 आहे. व्हॉट आर द पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता हा जो क्वेश्चन आहे, आता पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे तुम्हाला जी काही पुनरावृत्ती होते, जी काही प्रॉपर्टीजची जी काही पुनरावृत्ती होते ती पुनरावृत्ती आणि त्या पुनरावृत्तीचा कल कसा आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे काय की तो जो आवर्ती कल आहे तो आवर्ती कल एकसमान एकसारखा आहे का सर्वत्र, म्हणजे पिरियड्समध्ये आणि ग्रुप्समध्ये देखील तो एकसारखा आहे का असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर आता यामध्ये आपण आता सुरुवातीला आपण असा विचार करू की पिरियॉडिक ट्रेंड शिकत असताना आपण त्याच्या ॲन्सरमध्ये जो फर्स्ट पॉईंट लिहिणार आहे तो पॉईंट काय आहे, when the properties of elements in a period or in a group, म्हणजे जे पिरियड्समध्ये जे गुणधर्म येणार आहेत मूलद्रव्याचे ते गुणधर्म किंवा मग ग्रुप्स म्हणजे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्या व्हर्टिकल कॉलम्समध्ये जे सगळी जी एलिमेंट्स तिकडे आपण लोकेट केलेले आहेत त्या लोकेट केलेल्या मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म म्हणजे when the properties of elements in a period or in a group of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations, it is called the periodic trends in the modern periodic table. म्हणजेच पिरियडमध्ये आणि व्हर्टिकल कॉलम म्हणजे ग्रुपमध्ये जे काही गुणधर्म आहेत, ज्या प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या, त्या प्रॉपर्टीज ॲक्च्युली त्याच्यामध्ये कसा चेंज होत जातो आणि हा जो चेंज होत जातो म्हणजे ह्या चेंजेसमध्ये, ह्या बदलांमध्ये, या व्हेरिएशनमध्ये काय आहे की एक सातत्य आहे, एक नियमितता आहे आणि या नियमिततेलाच आपण पिरियॉडिक ट्रेंड बोलतो. तर आता ही नियमितता समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला आपण पिरियड हवं तर बघू शकतोय आणि त्याचबरोबर आपण ग्रुप्स बघू शकतोय. आता इथं दुसरा पॉईंट बनवताना मी काय केलं आहे, सेकंड नंबर पॉईंट जो लिहिलेला आहे, सम प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स नेमली व्हॅलेन्सी, atomic size and metallic non-metallic character shows periodic trends. आता मग व्हॅलेन्सीच्या अनुषंगानं जर आपण तो पूर्ण आपला पिरियड पाहायचं म्हटलं किंवा आपण ग्रुप पाहायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये व्हॅलेन्सी कशी व्हॅरी होत जाते LHS to RHS इन अ पिरियडमध्ये आणि व्हॅलेन्सी ॲज वेल ॲज ग्रुपमध्ये कशी व्हॅरी होत जाते हे आपण इथं समजावून घेणार आहेत. आता यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो डिफरन्स व्यवस्थित समजणं खूप अगत्याचं आहे, खूप गरजेचं आहे. जसं की आता मी तुम्हाला म्हटलेलं होतं वारंवार, आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आपल्याला अवेलेबल असतात एखाद्या एलिमेंटच्या ॲटममध्ये लास्ट ऑर्बिटला त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे त्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये ज्या शेल्स होतात, ज्या ऑर्बिट्स होतात, त्या ऑर्बिट्समध्ये लास्ट शेलला जितके इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतील त्या इलेक्ट्रॉन्सना, म्हणजे समजा एखाद्या एलिमेंटचा ॲटम आहे तर त्या ॲटममध्ये ज्यावेळा त्या ॲटमचं आपण काय करतोय की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडतो, ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडत असताना लास्ट ऑर्बिटला जितके इलेक्ट्रॉन्स असतील त्या इलेक्ट्रॉन्सना आपण काय बोलतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बोलतो. आणि व्हॅलेन्सी इज ऑलमोस्ट डिफरंट फ्रॉम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, तर व्हॅलेन्सी ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सपेक्षा डिफरंट असते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एक दोन उदाहरणं देईल मी जे रेग्युलर आपण ही उदाहरणं आपल्या टेक्स्टबुकमध्ये येताना दिसतात किंवा टेक्स्टबुकमध्ये आपण वापरतो. तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट, आता इथं व्हॅलेन्सी समजावून सांगण्यासाठी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला हे एक एक्झाम्पल देतोय. फॉर एक्झाम्पल हा सोडियमचा ॲटम आहे, हे सोडियमचं न्यूक्लियस आहे, हे क्लोरीनचं न्यूक्लियस आहे आणि याच्याभोवती हा जो सोडियमचं जे न्यूक्लियस आहे त्याच्याभोवती जी फर्स्ट शेल आहे, फर्स्ट शेल, सेकंड शेल,
थर्ड शेल, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. ओके. It is an atom of sodium and it is an atom of chlorine. Atomic number of sodium is 11 and atomic number of chlorine is 17. That's why the electronic configuration of sodium is 281 and electronic configuration of chlorine is 287. This is the first K shell. आता या K शेलमध्ये आपण दोन इलेक्ट्रॉन्स आपण K शेलमध्ये मांडतोय. आता हे 8 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपण ह्या सेकंड L शेलमध्ये इकडं प्रेझेंट असतात क्लोरीनच्या ॲटममध्ये. हे 8 इलेक्ट्रॉन्स आणि हे 7 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते लास्ट ऑर्बिटला असतात क्लोरीनच्या, जसं की 1 2 3 4 5 6 and 7. हे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच पद्धतीनं देर आर टू इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट ऑर्बिट ऑफ ॲटम or element of sodium, that is K shell. There are 8 electrons are present in second orbit of sodium. And last orbit of sodium contains only 1 electron. Okay. आता हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी सोडियमचं इकडे लिहिलेलं आहे, इकडे क्लोरीनचं लिहिलेलं आहे. ॲक्च्युली तुम्हाला ॲटममध्ये ते कन्फिगरेशन कसं आहे याचं प्रॅक्टिकल पण इकडं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता यामध्ये काय होईल की ज्या वेळेला ह्या दोघांमध्ये रिॲक्शन होणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही ऑक्टेट स्टॅबिलिटी पण समजून घ्या. आता ऑक्टेट स्टॅबिलिटी म्हणजे काय की आता हा सोडियम आहे, तर सोडियमला त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ना, ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं हवं आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सोडियमला असं वाटतंय की सोडियमला आपलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,8 व्हायला हवं असं वाटतंय. म्हणजेच हा जोपर्यंत सोडियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,8 असं होत नाही, किंवा मग अशी पण एक शक्यता आहे की यामध्ये दुसरी एक पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगतोय की एक तर माझं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,8 असं व्हायला हवं, किंवा मग 2,8,8 असं व्हायला पाहिजे. म्हणजे आता हे आपण पुढं ऑक्टेट स्टॅबिलिटी रूल शिकताना हे पुढे समजावून घेऊ. हे एलिमेंट्स म्हणजे आता हा सोडियम आहे किंवा क्लोरीन आहे, जसे मी एक पॉसिबिलिटी तुम्हाला सांगितली की एकतर सोडियमला आपलं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते आपल्या नियरेस्ट नोबल गॅस एलिमेंटसारखं स्वतःचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करून घ्यायचं असतं, आणि त्याचबरोबर क्लोरीनला देखील आपल्या नियरेस्ट नोबल गॅस एलिमेंटसारखं इलेक्ट्रॉन स्वरूपन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करून घ्यायचं आहे. मग आता यासाठी एकतर सोडियमला आपलं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं हवं आहे, 2,8 असं तरी एक हवं आहे, किंवा 2,8,8 असं हवं आहे. आता इथं देखील क्लोरीनची सेम तशीच कंडिशन आहे. म्हणजे क्लोरीन जो आहे तो क्लोरीन पण काय म्हणतोय की मला देखील माझं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माझ्या नियरेस्ट नोबल गॅस एलिमेंटसारखं किंवा जे इनर्ट गॅसेस आहेत त्या एलिमेंटसारखं मला ते करून हवं आहे. तर त्यासाठी मग ह्या दोघांमध्ये म्हणजे यांची जी प्रवृत्ती असते, ही प्रवृत्ती कशी आहे की इथं मला एकतर माझ्याकडं 2,8,8 असे इलेक्ट्रॉन्स राहायला हवेत, किंवा दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे 2,8 राहायला हवेत, किंवा मग 2,8,8 असे राहायला हवेत. मग आता या दोघांच्याकडं जे इलेक्ट्रॉन्स असतात त्या पॉसिबिलिटीनुसार त्यांच्यामध्ये काय होते, रिॲक्शन होते. आता यालाच आपण काय बोलतो, ऑक्टेट स्टॅबिलिटी रूल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला काय करेल की हा सोडियमला आपलं ऑक्टेट कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर ऑक्टेट या शब्दाचा मराठी जो अर्थ आहे तो अष्टक आहे. तर अष्टक जे आहे ना ते सोडियमला स्वतःचा अष्टक कंप्लीट करून घ्यायचं आहे, आणि ते अष्टक कंप्लीट करण्यासाठी आता इथं जे आहे तो त्याचा एक इलेक्ट्रॉन आहे ना लास्ट ऑर्बिटमध्ये, तो लास्ट ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन एकतर जायला हवा, किंवा ह्या लास्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन्सकडे हे 7 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इकडं यायला पाहिजेत अशी याची इच्छा आहे. याची देखील काय इच्छा आहे की याची जो क्लोरीन आहे तो क्लोरीन काय म्हणतोय की माझ्याकडे जे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत लास्ट ऑर्बिटमध्ये, हे जे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत या
7 इलेक्ट्रॉन्समध्ये अजून एक इलेक्ट्रॉन जर मला कोणाकडून डोनेट झाला तर काय होईल की आपण काय करू, आपली जी आपण स्टेबल होऊ. आणि यामध्ये मग याच्यामध्ये या दोन पॉसिबिलिटीज, याच्याकडे एकतर जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2-8 असं राहायला हवं किंवा याचं 2-8-8 असं राहायला हवं किंवा 2-8 किंवा याच्याकडं 2-8-8 असं हवं. तर यामध्ये ही जी पॉसिबिलिटी काय होते, ही पॉसिबिलिटी यातून नष्ट होते. म्हणजे काय नष्ट होते, म्हणजेच काय की अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन याचं राहतं आणि याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अशा पद्धतीने राहतं. दोन एलिमेंट्समध्ये जी इलेक्ट्रॉनची ही जी काही देवाणघेवाण होणार आहे, ह्या देवाणघेवाणीमध्ये ॲक्च्युली कोणती गोष्ट जास्त इझी आहे, तर हे 7 इलेक्ट्रॉन्सनी सोडियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये येऊन मिळालं पाहिजे, ही गोष्ट इझी आहे. की हा एक इलेक्ट्रॉननं इकडं जाऊन यांना ह्या लास्ट ऑर्बिटमध्ये मिक्स झालेलं, म्हणजे हा जो सोडियमचा ॲटम आहे ना, हा सोडियमचा ॲटम काय करेल की याच्यामध्ये याला एक इलेक्ट्रॉन इकडं देणं जास्त इझी आहे ना, त्यामुळं हा सोडियम काय करतो की हा आपल्याकडला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो एक इलेक्ट्रॉन काय करेल इकडं डोनेट करेल. आता हा डोनेट केल्यामुळं एक इलेक्ट्रॉन काय होईल की इकडं आला आणि इकडं आल्यानंतर याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. ॲक्च्युली आता याचं सुरुवातीचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होतं ते 287 होतं. आता हेच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं झालं 288 असं झालेलं आहे. मग आता याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन याचं बदललं. आता यामध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे प्रिव्हियस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, म्हणजे बिफोर रिॲक्शन जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे सोडियमचं ते 281 आहे. बट आफ्टर रिॲक्शन इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 28 ओनली. ओके. तर आता यामध्ये इथं आता आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी ह्या दोन बाबींकडं तुमचं लक्ष मी वेधणार आहे. तर याच्यामध्ये आता इकडं सोडियमचे मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आणि सोडियमची व्हॅलन्सी किती, त्याचबरोबर क्लोरीनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आणि क्लोरीनचे ॲक्च्युली व्हॅलन्सी किती. तर आता इकडं सोडियम जो आहे तो सोडियममध्ये आपल्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बोलतो कशाला की जे सोडियमच्या ज्या 3 शेल्स होतात त्या शेल्समध्ये, फॉर एक्झाम्पल आता ही के शेल आहे, ही के शेल आहे, ही एल शेल आहे, ही एम शेल आहे, ह्या 3 शेल्स होतात. त्याचबरोबर क्लोरीनची ही के शेल आहे, ही एल शेल आहे आणि ही एम शेल आहे, ह्या 3 शेल्स होतात. आता ह्या 3 शेल्समध्ये लास्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन्सना आपण काय बोलतो की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बोलतो. म्हणजेच यम ही लास्ट ऑर्बिट आहे याच्यामध्ये आणि इथं देखील यम ही लास्ट ऑर्बिट आहे. म्हणजे क्लोरीनमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ क्लोरीन, Cl are 7. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन सोडियम इज 1. आता इथं जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सोडियमचे आहेत ते सोडियमचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे आणि क्लोरीनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहेत. ओके. आता इथं 1 आणि हे 7 हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आता मग व्हॅलन्सी आपण कशाला बोलतो, तर व्हॅलन्सी ही जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट तुम्ही समजावून घ्या. व्हॅलन्सी म्हणजे द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजे जे एलिमेंट्स असतात त्या एलिमेंट्सची बाहेरचे जी काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स किती सामावून घेतात, ती जी क्षमता असते त्यांच्याकडं, त्यालाच आपण काय बोलतो संयोजा बोलतो किंवा व्हॅलन्सी बोलतो. आता तीच डेफिनेशन मी इकडे व्हॅलन्सीची लिहिलेली आहे. म्हणजे हा भाग तुम्हाला यातूनच क्लिअर होईल. जसं की द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलन्सी. सेकंड पॉईंट जो आहे तो व्हॅलन्सी ऑफ ॲन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन देअर आउटरमोस्ट शेल, दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जसं मी तुम्हाला इकडं सांगितलेले आहेत. आता मी तुम्हाला या गोष्टीकडं लक्ष वेधतोय तुमचं की मग व्हॅलन्सी कशाला म्हणायचं. ज्या वेळेला आता तुम्ही पहा की ज्या वेळेला हा सोडियम काय करतो, सोडियम ज्या वेळेला याला एक इलेक्ट्रॉन आपला डोनेट करतो आणि हा तो ॲक्सेप्ट करतो, त्यावेळेला सोडियमची जी व्हॅलन्सी आहे म्हणजे ह्या दोघांमध्ये किती इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण झाली, किती इलेक्ट्रॉन्स गिव्ह अँड टेक झाले, त्या इलेक्ट्रॉन्सना आपण त्या एलिमेंटची व्हॅलन्सी बोलतो. म्हणजे जसं आता सोडियमने जे आहे ते सोडियमने किती इलेक्ट्रॉन्स क्लोरीनला दिले,
तर एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिलेला आहे. यानं काय केलं आहे, एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिलेलं आहे. यानं किती ॲक्सेप्ट केले, तर यानं एक इलेक्ट्रॉन, हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो याने इकडं ॲक्सेप्ट केलेला आहे. म्हणजेच काय की ह्या दोघांमध्ये जेवढ्या इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण झाली त्या इलेक्ट्रॉन्सला आपण त्या दोन्ही एलिमेंट्सची काय बोलतो, व्हॅलेन्सी बोलतो. सपोज आता एखाद्या एलिमेंट्सचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल 281. आता 281 असं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असेल तर हा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट काय करणार आहे, आपला लास्ट ऑर्बिटमधला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो पुढच्या एलिमेंटला काय करणार आहे, डोनेट करणार आहे. आणि ते डोनेट केल्यानंतर हा जो एलिमेंट असतो इन द रिॲक्शन, हा जो एलिमेंट असतो तो त्याला काय करतो, ॲक्सेप्ट करेल. म्हणजे ज्या वेळेला याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281 असेल त्यावेळेला याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असलं पाहिजे, 287 असायला पाहिजे. म्हणजे इथं हा इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन जो आहे तो इकडे काय होईल, डोनेट होईल. आणि आफ्टर रिॲक्शन याचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होईल, 288 होईल. इथला एक इलेक्ट्रॉन इकडे निघून गेल्यामुळे याच्याकडे 2 आणि 8 एवढ्या 2 शेल्सच राहणार आहेत. पण या केसमध्ये हे दोन काय करतात, एकत्र राहतात. फॉर एक्झाम्पल या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून इथं आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ज्यावेळेला हे गिव्ह अँड टेक रिलेशन पूर्ण होतं, कंप्लीट होतं, त्यावेळेला हे दोन जे एलिमेंट्स आहेत ते NaCl म्हणून राहतात. म्हणजे एक वेगळाच पदार्थ काय होतो, एक वेगळाच पदार्थ यामधून निर्माण होतो. म्हणजे सोडियममधून आणि क्लोरीनमधून एक डिफरंट असं सबस्टन्स किंवा डिफरंट असं कंपाऊंड एक फॉर्म होतं ज्याला आपण काय बोलतो, इथं आता NaCl आहे तर सोडियम क्लोराईड बोलतो आपण याला. आता इकडं आता मी तुम्हाला ज्या पद्धतीने हे सांगितलं, हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की ऑक्टेट स्टॅबिलिटी म्हणजे अष्टक स्थिती जी आहे ती अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी सोडियमनं काय केलं, सोडियमची पण अष्टक स्थिती सोडियमला पण प्राप्त झालेली आहे इथं. आणि इथं क्लोरीनला देखील ही अष्टक स्थिती प्राप्त झालेली आहे. सोडियमचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोडियमचा जो आहे तो 1 आहे आणि क्लोरीनचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते 7 आहेत. म्हणजे ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सची अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सची मिळून बेरीज जी आहे, मिळून सम जी आहे ती सम किती आली पाहिजे, तर ती 8 व्हायला पाहिजे. आता सपोज की जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, लास्ट शेलमधील इलेक्ट्रॉन्सना आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बोलतो, ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जर इकडं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि ज्यांच्याबरोबर या एलिमेंटची काय होणार आहे, रिॲक्शन होणार आहे त्या एलिमेंट्सचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. इकडे समजा काही एलिमेंट्स आहेत आणि त्या एलिमेंट्सच्या लास्ट ऑर्बिटला म्हणजेच त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स समजा की 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. तर ज्या वेळेला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 1 असेल त्यावेळेला हा काय करेल, आपल्या लास्ट ऑर्बिटमधला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा डोनेट करतो. त्यावेळेला इकडे किती असले पाहिजेत, इकडे 7 असले पाहिजेत. इकडे ज्या वेळेला 2 हा आपले डोनेट करेल त्यावेळेला इकडे किती असले पाहिजेत, इकडं 6 असायला पाहिजेत. तरच काय होईल, ॲक्च्युली ऑक्टेट स्टॅबिलिटी रूल इकडे फुलफिल होईल. म्हणजेच हे 1 ओके, इकडं ही जी टोटल आहे ती टोटल किती व्हायला पाहिजे, मग इथं 8 व्हायला पाहिजे. हे जे 2 इलेक्ट्रॉन्स असतील तो 2 इलेक्ट्रॉन्स हा इलेक्ट्रॉन काय करेल, आपल्या लास्ट ऑर्बिटमधले 2 इलेक्ट्रॉन्स पुढच्या एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये डोनेट करेल. त्यावेळेला त्यांची बेरीज काय होणार आहे, 8 होणार आहे. हे 3 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते 3 इलेक्ट्रॉन्स काय करेल, हा एलिमेंट इकडे डोनेट करेल. त्यावेळेला किती इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत, तर इकडे इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत 5. म्हणजेच काय, हे मिळून असे 8 होतील. ज्या वेळेला काय करेल, इथे 4 असतील त्यावेळेला हे शेअरिंगमध्ये राहतील. तर इकडं काय करेल, हा देईल किंवा घेईल. म्हणजेच याची देखील काय होईल, इकडं 8 इलेक्ट्रॉन्स झाले पाहिजेत. मग जर समजा इकडं 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर आता यानं काय करायला पाहिजे, 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर यानं काय घेतले, इकडले 3 घ्यायला पाहिजेत. इकडं 6 असतील तर काय व्हायला पाहिजे, की इकडचे 2 घेणं आवश्यक आहे. म्हणजेच इकडं काय होईल, इकडं 8 ही सम येईल ना. त्याचबरोबर इकडे 1 असेल तर काय व्हायला पाहिजे, यानं इकडे दिले पाहिजेत. म्हणजेच हे याची सम काय होईल, 8 होईल. म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, हे असं सांगितलं काय आणि असं सांगितलं काय हे सेमच आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये जर ज्या एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये
इलेक्ट्रॉन्स जे असतात ते 1, 2, 3 असतात. हे काय करतात, आपल्याकडले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पुढच्या एलिमेंट्सना काय करतात, डोनेट करतात. आणि हे जे एलिमेंट्स आहेत यांच्या लास्ट ऑर्बिटला रिस्पेक्टिव्हली जर 7, 6, 5 असे इलेक्ट्रॉन्स असतील तर हे काय करतात, ह्या इलेक्ट्रॉन्सना ॲक्सेप्ट करतात आणि त्यातून हा ऑक्टेट स्टॅबिलिटी रूल फुलफिल होतो. आणि त्यामुळेच मग यातून मात्र एका वेगळ्याच पदार्थाची निर्मिती होते ज्याला आपण कंपाऊंड बोलतो. आणि तो कंपाऊंड नावाचा जो पदार्थ आहे तो पदार्थ त्यातून फॉर्म होतो. त्याच्यामध्ये की ज्या वेळेला हे जे एलिमेंट्स आहेत, हे जे डोनर्स आहेत, जे आपल्याकडला इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतात पुढच्या एलिमेंट्सना, ते जे डोनर्स आहेत, इलेक्ट्रॉन डोनर्स आहेत, ते इलेक्ट्रॉन डोनर्स काय असतात, ज्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन्स असतील आणि ज्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स असतील. याच्यावर एक कॉन्सेप्ट आहे. तर हे जे असतात ना, ज्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ज्या एलिमेंट्सच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स असतील, हे सगळे काय असतात, नॉन मेटल्स असतात. म्हणजे जे ॲक्सेप्टर्स आहेत ते नॉन मेटल्स असतात. जे डोनर्स आहेत, जे इलेक्ट्रॉन्स, जे एलिमेंट्स आपल्याकडले इलेक्ट्रॉन्स काय करतात, डोनेट करतात, ते जे एलिमेंट्स आहेत ते काय असतात, ते मेटल्स असतात. ते मेटल्स असतात. आता हे नॉन मेटल्स असतात असं मी सांगितलं. मग आता याच्यामध्ये ज्याच्यामध्ये इकडं 4 लास्ट ऑर्बिटला ज्याच्या इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय असतात, तर हे जे आहेत हे काय असतात, मेटलॉइड्स असतात. हे मेटलॉइड्स असतात. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या वेळेला आपण पिरियडचा विचार करू आणि ज्या वेळेला आपण काय करू, ग्रुपचा विचार करू, त्यावेळेला आपल्या एक गोष्ट निश्चित लक्षात येते की ज्या वेळेला आपण काय करतोय की हायड्रोजन आहे, इकडे तुम्ही पाहू शकता हायड्रोजन आहे, हेलियम आहे, त्यानंतर इथे लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, निऑन आहे, त्यानंतर सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम. आता तुम्ही हा थर्ड पिरियड पाहून घ्या. थर्ड पिरियड पाहिल्यानंतर तुमच्या एक बाब लक्षात यायला हवी की हा सोडियम आहे. मग सोडियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, सोडियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, तर सोडियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते 1 आहेत. म्हणजे एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे सोडियमचा. मग आता आपण पुढं थोडंसं जाऊया. पुढे गेल्यानंतर आपण ज्यावेळेला क्लोरीनमध्ये येतोय, क्लोरीनमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 7 आहेत. मग काय होईल या दोघांमध्ये की हा जो आहे तो हा एक इलेक्ट्रॉन, जसं मी तुम्हाला इथं सांगितलं त्या पद्धतीनं हा डोनेट करणार आहे ना. डोनेट केल्यानंतर हा त्याला ॲक्सेप्ट करेल, म्हणजेच हा मेटल झाला, हा नॉन मेटल झाला. ओके, नॉन म्हणजे इथं तुम्हाला जो पिरियॉडिक ट्रेंड आहे तो पिरियॉडिक ट्रेंड पिरियडमध्ये कसा चेंज होतोय हे दिसतं का. लक्षात घ्या की म्हणजे हे जे सगळे एलिमेंट्स आहे इथं हा जो आहे तो मेटल आहे. याची जी प्रॉपर्टी आहेत या फर्स्ट ग्रुपमध्ये आपण जर पाहिलं तर फर्स्ट ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉन डोनर राहतात. इलेक्ट्रॉन डोनरना तिकडे प्लेसमेंट दिलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर्स जिकडे असतील ते काय असतील, मेटल्स असतील. जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स असतील ते इकडं म्हणजे नॉन मेटल्स आहेत. तर नॉन मेटल्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज तुम्हाला इकडं ग्रुप नंबर 17मध्ये दिसतील. म्हणजे जसं आपण व्हेन वी ट्रॅव्हल LHS टू RHS इन अ पिरियड आपण व्हॅलेन्सी बघतोय, तर व्हॅलेन्सी काय होईल की व्हॅलेन्सी, आता इथं हा मुद्दा आलेला आहे व्हॅलेन्सी. तर ही व्हॅलेन्सी कशी होईल, तर इथं पहा ही व्हॅलेन्सी कशी होते. तर इथं ज्या पद्धतीनं आपण LHS टू RHS जातोय त्या पद्धतीनं इकडं त्यामध्ये आता सोडियम आहे तर सोडियमची व्हॅलेन्सी 1, मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2, ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3, सिलिकॉनची व्हॅलेन्सी 4. पण इकडं बघा, इकडं म्हणजे ही व्हॅलेन्सी काय व्हायला लागलेली आहे, इकडं व्हॅलेन्सी इन्क्रीज व्हायला लागलेली आहे आणि नंतर ती इथून पुढं काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. म्हणजे जर आपण फॉस्फरसची व्हॅलेन्सी बघितली तर ही इकडं डिक्रीज होताना दिसते आपल्याला. म्हणजे हे काय आहेत की इथं फॉस्फरसची जी व्हॅलेन्सी आहे ती 3 आहे, इकडे सल्फरची व्हॅलेन्सी 2 आहे, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे, आर्गॉनची 0 आहे. व्हॅलेन्सीच्या अनुषंगानं जर पिरियॉडिक ट्रेंड आपण बघितला तर तो ट्रेंड असा दिसतो की इकडे जी व्हॅलेन्सी आहे ती व्हॅलेन्सी इकडं वाढताना दिसते आणि नंतर ती कमी होताना दिसते. म्हणजे व्हॅलेन्सी जी आहे ती 1, 2, 3, 4 अशी वाढते आहे आणि नंतर इकडं
ती व्हॅलेन्सी काय व्हायला लागलेली आहे 3, 2, 1, 0 अशी कमी होताना दिसते. म्हणजेच काय की हा जो पिरियॉडिक ट्रेंड आहे त्यामधला जो फर्स्ट पॉईंट आहे व्हॅलेन्सीचा तो तुम्हाला आता मला वाटतं क्लिअर झालेला असेल. म्हणजे इकडं इलेक्ट्रॉन डोनर्स असल्यामुळे हे सगळे यावरूनच आपण असंही म्हणू शकतो की सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे काय आहेत, हे मेटल्स आहेत. म्हणजे इथं जो पिरियॉडिक ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय तो पिरियॉडिक ट्रेंड कसा आहे, तर तो पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे ह्यांच्या प्रॉपर्टीज इथंपर्यंत आपण बघितलं तर हे मेटल्स आहेत. बट सिलिकॉनचा विचार केला तर सिलिकॉन जो आहे तो मेटॅलॉइड आहे. आता इकडं आपण गेलो तर इकडं हॅलोजन्स आहेत किंवा इकडं नॉन मेटल्स असं म्हणू शकतो आपण, हे नॉन मेटल्स आहेत. इकडे इनर्ट गॅसेस आहेत. याचाच अर्थ की या पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे काय की या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सगळीकडे तुम्हाला एक समान दिसत नाही आहेत. तर यामध्ये काय होत आहेत की एक नियमितपणे याच्यामध्ये चेंजेस येत आहेत, याच्यामध्ये बदल येत आहेत किंवा याच्यामध्ये वैविध्य आहे असं यांना या पॉईंटमधून सांगायचं होतं. आता जो सेकंड यामधील जो सेकंड पॉईंट आहे जसं प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स नेमली व्हॅलेन्सी, जो व्हॅलेन्सी हा भाग आपण इकडे बघितला. आता ॲटॉमिक साईज जो सेकंड पॉईंट आहे यामध्ये उत्तराच्या ॲन्सरच्या सेकंड पॉईंटमध्ये ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शोज पिरियॉडिक ट्रेंड्स. म्हणजे हा पिरियॉडिक ट्रेंड जो दिसतो म्हणजे जसं की पिरियडमध्ये पिरियॉडिक ट्रेंड व्हॅलेन्सीचा कोणता दिसतो, व्हॅलेन्सीच्या अनुषंगाने जो पिरियॉडिक ट्रेंड आहे तो मी आता तुम्हाला सांगितला. ग्रुपच्या अनुषंगाने देखील आपण व्हॅलेन्सी काय होताना दिसते, म्हणजे ज्या पद्धतीनं ग्रुपमध्ये नंबर ऑफ शेल्स आपल्याला वाढताना दिसतील आणि त्याचबरोबर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सर्व मूलद्रव्ये जी आहेत तिकडली ती सर्व मूलद्रव्ये त्यांची व्हॅलेन्सी काय होईल, ग्रुप नंबर फर्स्टमध्ये एकच असेल, ओनली वन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे इकडं. आपण ॲटॉमिक साईज म्हणजे काय हा भाग देखील बघणार आहे. मग ॲटॉमिक साईज पिरियडमध्ये आणि ग्रुप्समध्ये कशी चेंज होते हे आपण याच्यामध्ये पाहणार आहेत. आता ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस ज्याला आपण बोलतो, तर ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला पुढच्या नेक्स्ट पॉईंटमध्ये पुस्तकाच्या म्हणजे तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकच्या पुढच्या पॉईंटमध्ये येणारच आहे. त्यावेळेला पण आपण ते इन डिटेल आपण बघू. पण याच्यामध्ये आता मी तुम्हाला जो पिरियॉडिक ट्रेंड आहे त्या अनुषंगानं ॲटॉमिक साईज इकडं शिकवतोय. तर ॲटॉमिक साईज म्हणजे the distance between nucleus of an atom, the distance between nucleus of an atom to outermost orbit is called atomic size or atomic radius. आता यामध्ये ज्या पद्धतीनं हे ॲटमचं न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट ऑर्बिट आहे, सपोज ही सेकंड ऑर्बिट आहे, ही थर्ड ऑर्बिट आहे. तर मी काय करेल की ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस अणूची त्रिज्या आपण कशाला बोलू, ह्या न्यूक्लियसपासून ते ह्या लास्ट ऑर्बिटपर्यंतचं जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला मी काय बोलणार आहे, ॲटॉमिक साईज बोलणार आहे. आता ही ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक जी रेडियस आहे ही रेडियस पिरियडमध्ये कशी व्हॅरी होईल आणि ग्रुप्समध्ये त्याच्यामध्ये कसे चेंजेस होतील. आता हा भाग बघण्यासाठी इकडं आता मी जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे जसं की इकडं आता हा हायड्रोजन आहे, हा हेलियम आहे, इकडं हा लिथियम आहे, हा बेरिलियम, इथं बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि इकडं निऑन आहे. आता यामध्ये ॲटॉमिक साईज कशी राहणार आहे,
आणि तुम्हाला यातून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये एक क्वेश्चन पण आहे की सर्वात लेस ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस असणारं एलिमेंट कोणतं. तर त्याचं पण ॲन्सर इथं आता मी समजावून सांगताना तुम्हाला जे प्रॅक्टिकल करणार आहे, जे तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्यातून तुम्हाला ते ॲन्सर देखील भेटणार आहे. जसं की हा हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1 आहे. हेलियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 2 आहे. मग यावेळेला इथं आता मी हायड्रोजनचं याच्याजवळच काय करेल की हा हायड्रोजन जो आहे तो आता हा हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे आणि याच्या भोवतीची काय आहे, ही फर्स्ट ऑर्बिट आहे. आता इथं हा हेलियम आहे, तर हेलियमचं जे ॲटम स्ट्रक्चर आहे ते इकडं बनवतोय मी. जसं की हेलियमचा हा न्यूक्लियस आहे आणि याच्या भोवतीची ही फर्स्ट ऑर्बिट. या फर्स्ट ऑर्बिटमध्येच काय असणार आहेत, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं असणार आहेत. आता इथं देखील हायड्रोजनचे इथं एकच इलेक्ट्रॉन असणार आहे, कारण याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1 आहे. आता यामध्ये लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, बेरिलियमचा 4 आहे, बोरॉनचा 5, कार्बनचा 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9 अँड निऑन 10. आता मी इकडं लिथियमचं देखील असं ॲटमचं स्ट्रक्चर बनवते. म्हणजे हा लिथियमचा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवतीची ही फर्स्ट ऑर्बिट आणि ही सेकंड ऑर्बिट आहे. आता इथं बेरिलियम जे आहे ते बेरिलियमचं देखील मी स्ट्रक्चर बनवतो. इकडं न्यूक्लियस, त्यानंतर ही फर्स्ट ऑर्बिट आणि ही सेकंड ऑर्बिट. आता इकडं बोरॉनचं देखील ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट. आता इकडे कार्बनचं देखील इकडं ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट. आता इथे देखील नायट्रोजन फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट. आता मी मुद्दाम होऊन काय केलेलं आहे, म्हणजे ॲक्च्युली जे स्ट्रक्चर ॲटॉमिक रेडियसचं स्ट्रक्चर दाखवण्यासाठी मी तुम्हाला काय केलेलं आहे, यामध्ये ही अशी रचना तुम्हाला इकडं केलेली आहे. म्हणजे जसं की हे हेलियमचं देखील आहे ते अशा पद्धतीनं, आणि हेलियमच्या भोवतीची ही फर्स्ट ऑर्बिट आहे. हेलियममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आतमध्ये किती असणार आहेत, इथे हे 2 इलेक्ट्रॉन्स. आता यामध्ये तुम्ही एक बाब लक्षात घ्या, मी आता लिथियम टू निऑन जाणार आहे आणि मी तुम्हाला इकडं ह्या न्यूक्लियस पण आहेत, याच्यामध्ये हे न्यूक्लियस आहे, यामध्ये हे न्यूक्लियस, यामध्ये हे न्यूक्लियस, यामध्ये हे न्यूक्लियस, यामध्ये हे न्यूक्लियस, हे न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस आहेत. आणि ह्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे लोकेशन आहे ते ॲक्च्युली न्यूक्लियसमध्ये असते, ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये आहे. आणि ते प्रोटॉन्स काय करतात, त्या प्रोटॉन्सचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठं आहे, त्या इलेक्ट्रॉन्सवर आहे. फॉर एक्झाम्पल मी सोडियमचा ॲटम आहे आणि सोडियमचं न्यूक्लियस, तर सोडियमच्या न्यूक्लियसमध्ये टोटल 11 प्रोटॉन्स असतात. तर हे 11 प्रोटॉन्स काय करतील की फर्स्ट ऑर्बिटमध्ये असणारे जे काही 2 इलेक्ट्रॉन्स असतील त्यांना आपल्याकडे खेचून धरतील. सेकंड ऑर्बिटमध्ये जे काही 8 इलेक्ट्रॉन्स आहेत त्या 8 इलेक्ट्रॉन्सना स्वतःकडे खेचून धरतील. त्याचबरोबर लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, तो इलेक्ट्रॉन देखील त्यानं थोड्या प्रमाणात काय केलेलं आहे, स्वतःकडे खेचलेला आहे. पण तो जो असतो तो फ्री इलेक्ट्रॉन नावाची कॉन्सेप्ट आहे, जी पुढे शिकवण्याच्या ओघामध्ये येईल, त्यावेळी मी तुम्हाला समजावून सांगेन की लास्ट ऑर्बिटचा जो 1 इलेक्ट्रॉन असतो तो ॲक्च्युली काय होत असतो, मूव्ह होत असतो. तर आता मला तुम्हाला सांगायचा पर्पज हा आहे की मी समजा प्रोटॉन असेल तर इकडं माझ्याकडे 11 प्रोटॉन्स असतील, तर ह्या 11 प्रोटॉन्सनी काय केलेलं आहे, बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सवर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट केलेलं आहे. आणि त्याचमुळं इथं आपल्याला एक गोष्ट जाणवते की हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते आपण लिथियमच्या बाबतीत जर विचार केला तर लिथियमच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतात, पण इकडे लास्ट ऑर्बिटला एकच इलेक्ट्रॉन येतो. आणि त्यामुळं इकडं ही जी ॲटॉमिक रेडियस म्हणजे द डिस्टन्स बिटवीन धिस न्यूक्लियस टू आउटरमोस्ट ऑर्बिट तुम्हाला थोडी जास्त वाटते. कारण काय की याच्यापेक्षा ती जास्त वाटणार आहे याचं, बिकॉज फर्स्ट ऑर्बिट ऑफ बेरिलियम कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स अँड सेकंड ऑर्बिट कंटेन्स also 2 इलेक्ट्रॉन्स.
कारण याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2-2 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2-1 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2-1 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2-2 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2-3 आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट जाणवते की ज्या वेळेला हे इलेक्ट्रॉन्स, मग याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2-4 आहे. ओके, 2-4 आहे म्हणजे इकडे लास्ट ऑर्बिटला 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहे त्याच्या कार्बनच्या, आणि नायट्रोजनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, आणि इथं 2 इलेक्ट्रॉन्स. फर्स्ट ऑर्बिटमध्ये सर्वांच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, पण लास्ट ऑर्बिटमधला 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो तुम्हाला असं जाणवते की लिथियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके, ह्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन तुम्हाला इन्क्रीज होताना दिसतो. इकडे देखील 1 इलेक्ट्रॉन इन्क्रीज झालेला आहे, इकडे 1 इलेक्ट्रॉन इन्क्रीज झालेला आहे, इकडे देखील काय होईल की 2-5 असं 2-5 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होईल, आणि जे 2-6 आहे ते 2-6, 2-7 अँड 2-8 असे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन झाल्यानंतर इथे तुम्हाला लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन वाढताना दिसेल. आता हे इलेक्ट्रॉन वाढतात म्हणजे काय, त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, फिलअप होतात, ते भरले जातात, आणि त्यामुळं त्या इलेक्ट्रॉन्सनी जितकी आउटरमोस्ट शेल भरलेली असेल तेवढंच आतल्या प्रोटॉन्सकडून त्या इलेक्ट्रॉन्सवर जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट केले जाईल ते जास्तीच असेल, आणि त्यामुळं इकडं काय होणार आहे की इकडं जी लास्ट ऑर्बिट आहे ती काय होणार आहे, आकुंचली जाणार आहे. म्हणजे इकडं काय होणार आहे, ते इकडे लास्ट ऑर्बिट जी आहे ती आकुंचली गेल्यामुळे ॲक्च्युली ॲटॉमिक रेडियस जी आहे ती ॲटॉमिक रेडियस लिथियमची बेरिलियमच्या तुलनेत काय असणार आहे, ॲटॉमिक रेडियस इकडे जास्त असणार आहे. म्हणजे व्हेन वी ट्रॅव्हल LHS टू RHS, ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस विल बी डिक्रीज्ड. म्हणजे ज्या वेळेला आपण LHS टू RHS जातोय त्यावेळेला ॲटॉमिक जी रेडियस आहे ती रेडियस काय होईल, डिक्रीज होईल. ओके, कारण लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन भरत गेल्यामुळं आतल्या प्रोटॉन्सकडून ह्या लास्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन्सवर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जास्तीचा दिला जातो, आणि त्यामुळे त्या कक्षा आकुंचल्या जातात. त्याचमुळं इकडं तुम्हाला दिसतंय की इकडं जो ॲटॉमिक रेडियस तुम्हाला दिसतोय किंवा हाय ॲटमचं स्ट्रक्चर लिथियमचं जे दिसतंय त्याच्या तुलनेत हे लहान आहे, हे लहान होत गेलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे मी. आता याचा अर्थच असा आहे की ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते असं मला त्यातून ॲक्च्युली सांगायचं आहे. तर आता इकडं जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या एक्झरसाईजमध्ये एक क्वेश्चन आहे की सगळ्यात लेस ॲटॉमिक रेडियस असणारं मूलद्रव्य कोणतं किंवा एलिमेंट कोणता, तर तो आहे ॲक्च्युली हेलियम. कारण हेलियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, आणि 2 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं हेलियमची जी कक्षा आहे ती किंवा ॲटॉमिक रेडियस आहे ती सगळ्यात आकुंचली गेलेली असते, आणि त्यामुळं त्याचे ॲन्सर हेलियम आहे. आता ओके, तुम्हाला ॲटॉमिक रेडियस हा जो पॉईंट आहे तो ॲटॉमिक रेडियसचा पॉईंट तुम्हाला याच्या माध्यमातून, म्हणजे आपण ह्या पिरियडचा विचार केलेला आहे, या आपण सेकंड पिरियडचा विचार केलेला आहे, तर सेकंड पिरियडच्या अनुषंगानं म्हणजे पिरियडमध्ये जो पिरियॉडिक ट्रेंड आहे तो पिरियॉडिक ट्रेंड काय आहे, ॲटॉमिक साईजच्या अनुषंगानं, तर तो मी इकडं तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजे आपण जर पिरियडचा विचार केला तर पिरियडमध्ये व्हेन वी ट्रॅव्हल LHS टू RHS इन अ पिरियड ॲटॉमिक साईज विल बी डिक्रीज्ड, आणि त्याचमुळं की जो पिरियॉडिक ट्रेंड आहे तो कसा दिसतो की ॲटॉमिक साईज इकडे डिक्रीज होत गेलेली दिसते. ओके, पिरियडमधील ॲटॉमिक साईजचा जो पिरियॉडिक ट्रेंड आहे तो पिरियॉडिक ट्रेंड पाहिल्यानंतर आपण ग्रुपमधला पिरियॉडिक ट्रेंड जो आहे तो कसा आहे हे आपण पाहूया. त्यासाठी आपण फर्स्ट ग्रुपचं एक एक्झाम्पल घेऊ शकतो, जसं की ॲटॉमिक साईज व्हेन वी ट्रॅव्हल अप टू डाऊन काय होईल, इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल, हे आपण त्यामधून काय करू शकतो पाहू शकतो. तर आता इकडं हा जो ग्रुप नंबर फर्स्ट आहे, हा ग्रुप नंबर फर्स्ट आहे, तर ह्या ग्रुपमध्ये इकडं हायड्रोजन आहे, त्यानंतर इकडं लिथियम आहे, त्यानंतर इकडं सोडियम आहे, पोटॅशियम, रुबेडियम, सिझियम आणि फ्रान्सियम आहे. आता हा फर्स्ट व्हर्टिकल कॉलम म्हणजेच फर्स्ट ग्रुप आहे. त्यामध्ये हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 1 आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19. आता इथंपर्यंतची उदाहरणं मी तुम्हाला दिली, तर ऑलरेडी ह्या सगळ्या बाबी म्हणजे ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस जो आहे तो ॲटॉमिक रेडियस ॲक्च्युली ग्रुपमध्ये त्याचा पिरियॉडिक ट्रेंड कसा आहे ॲटॉमिक साईजच्या अनुषंगानं, तर तो तुम्हाला काय होईल की ह्या उदाहरणातून समजेल. जसं की आता हायड्रोजनचा
जो ॲटॉमिक नंबर आहे तो 1 आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की हे समजा हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता इथं हे हायड्रोजनचं हे न्यूक्लियस आहे, हे लिथियमचं न्यूक्लियस, हे सोडियमचं न्यूक्लियस, हे पोटॅशियमचं न्यूक्लियस, आणि इथं याच्या भोवतीची हायड्रोजनची ही फर्स्ट ऑर्बिट, लिथियमच्या ज्या ऑर्बिट्स होतात त्या 2 ऑर्बिट्स होतात, सोडियमच्या ज्या ऑर्बिट्स होतात त्या 3 ऑर्बिट्स होतात, आणि पोटॅशियमच्या ज्या ऑर्बिट्स होतात, आता पोटॅशियमचा जो भाग आहे तो इकडे मी घेतो आहे, म्हणजे हा समजा पोटॅशियमचं हे न्यूक्लियस असेल तर पोटॅशियम भोवतीची ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट, ही थर्ड ऑर्बिट आणि ही फोर्थ ऑर्बिट. ओके. आता इथं तुम्हाला जसं की इथं हा एक इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन, लिथियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते 2 1 आहे, सोडियमचं 2 8 1, पोटॅशियम 2 8 8 1, 8 + 8 16, 16 + 2 18, 18 + 1 19 आहे का ॲटॉमिक नंबरनुसार. म्हणजे हे प्रोटॉन्स आहेत असं गृहीत धरा, आणि हे त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, हे इलेक्ट्रॉन्स मी मांडलेले आहेत. प्रोटॉन्स जे असतात ते आत न्यूक्लियसमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स जे असतात ते बाहेर ऑर्बिटला असतात किंवा शेल्समध्ये असतात. तर आता इथं आपल्याला काय गोष्ट जाणवते की इथं आता जसं की मी तुम्हाला इथं फर्स्ट इलेक्ट्रॉन दाखवला, तसे हे 2 इलेक्ट्रॉन्स आपण काय करतोय की इथं फर्स्ट ऑर्बिटला देणं गरजेचं आहे. हा एक इलेक्ट्रॉन इकडे येईल, हे 2 इलेक्ट्रॉन्स इकडं मी दिलेत, हे 8 इलेक्ट्रॉन्स इकडे देतोय मी, 8, हे 3 3 6 7 8 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत, सोडियमचे 8 इलेक्ट्रॉन्स आणि लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन. आता इथं देखील फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स पोटॅशियमचे, आणि इकडं सेकंड जी त्याची कक्षा आहे त्यामध्ये 4 3 7 आणि 1 8, परत तिसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7 अँड 8, अँड लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके. आता इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इकडं काय व्हायला लागलेले आहेत, शेल्स इन्क्रीज व्हायला लागलेले आहेत. आपण ज्या वेळेला काय करत होतो, पिरियडमध्ये ज्या वेळेला आपण LHS to RHS जात होतो त्यावेळेला ॲक्च्युली शेल्स इन्क्रीज होत नव्हत्या, तर तिकडं लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत होते. बट इथं काय व्हायला लागलेलं आहे, इथं शेल्सच इन्क्रीज व्हायला लागलेत. आणि त्यामुळं काय होते की आता मी तुम्हाला जी कॉन्सेप्ट पिरियडमध्ये समजावून सांगताना, ॲटॉमिक साईज समजावून सांगताना जी कॉन्सेप्ट वापरली तीच कॉन्सेप्ट इकडे वापरतोय मी. म्हणजे ह्या हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एक समजा प्रोटॉन आहे, आणि या प्रोटॉनचं जे याच्यावर म्हणजे ह्या लास्ट ऑर्बिटला त्याच्यावर असलेलं जे काही नियंत्रण आहे, जो कंट्रोल आहे, जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे, हे कक्षा याच्या जवळ असल्यामुळे ते थोडंसं अधिक घट्ट आहे. आता इकडं लिथियमचं ज्या वेळेला मी विचार करतोय त्यावेळेला म्हणजे लिथियम आहे, लिथियमनं हे आतले 3 प्रोटॉन्स आहेत, तर ते 3 प्रोटॉन्सनी काय केलेले आहेत, बाहेरचे 2 आणि लास्ट ऑर्बिट असलेला 1 जो इलेक्ट्रॉन आहे तो काय केलेला आहे, तो खेचून धरलेला आहे. परंतु इकडे काय होतंय की ज्या वेळेला ह्या न्यूक्लियसपासून ही एक ऑर्बिट वाढत जाते त्यावेळेला हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं थोडंसं जास्त असेल तर इथं थोडंसं अजून लूज होईल, इथं थोडं खूपच लूज होईल, कारण हा जो एक इलेक्ट्रॉन आहे ना, हा एक इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियसपासून, न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉन्सपासून वारंवार दूर जाताना दिसतोय. आणि त्यामुळे इकडं काय होतं की इकडं ॲटॉमिक रेडियस जी आहे ती ॲटॉमिक रेडियस जी आहे ती इन्क्रीज होताना दिसते तुम्हाला. म्हणजे इथं अणुत्रिज्या जी आहे, ॲटॉमिक साईज, व्हेन वी ट्रॅव्हल अप टू डाऊन ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस विल बी इन्क्रीज्ड इन ग्रुप. ओके. तर हा भाग तुम्हाला मला वाटतं समजला असेल. आता आपण पुढचा जो भाग बघणार आहे तो आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटल्सच्या लास्ट ऑर्बिटमध्ये म्हणजे जे एलिमेंट्स मेटल असतील त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की 1 2 और 3 इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि जे नॉन मेटल्स असतील त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 और असं पण म्हणू शकतो आपण 7
6 और 5 इलेक्ट्रॉन्स असतील. म्हणजे 1 2 3 7 6 5 असे इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हे रिस्पेक्टिव्हली मेटल्सचे आणि नॉन मेटल्सचे असतील. यामध्ये मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा पिरियॉडिक ट्रेंड ग्रुपमध्ये कसा आहे आणि पिरियडमध्ये कसा आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड जातो आहे पिरियडमध्ये, त्यावेळेला मेटॅलिक कॅरेक्टर्स इन्क्रीज होतील की डिक्रीज, आणि ज्या वेळेला आपण ग्रुपमध्ये अप टू डाऊन येतो आहे त्यावेळेला मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल, इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल, हा भाग आपण यामध्ये आता पाहणार आहे. आपण सुरुवातीला पिरियडचा विचार करूया. पिरियडचा जर आपण विचार केला तर हा जो आता फॉर एक्झाम्पल हा थर्ड पिरियड आहे आणि थर्ड पिरियडमध्ये इकडं सोडियम आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, त्यानंतर इकडं ॲल्युमिनियम आहे, सिलिकॉन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन आहे आणि आर्गॉन आहे. सोडियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे ते सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे 281. मॅग्नेशियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे ते मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे 282. ॲल्युमिनियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे 283. म्हणजे इथं मॅटॅलिक कॅरेक्टर, म्हणजे इथं तुम्हाला हे काय दिसत आहेत, म्हणजे हे लास्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, डोनेट होणार आहेत. आणि हे डोनेट करणारे, मी जसं तुम्हाला सांगितलं की हे डोनेट करणारे काय असतात, मेटल्स असतात. म्हणजे तुम्हाला पिरियडमध्ये सुरुवातीला इकडे मेटल्स दिसत आहेत आणि हे मेटल्स झाल्यानंतर आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं की सिलिकॉनचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन बघितलं तर इकडं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन जे आहे सिलिकॉनचं ते 284 येणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं की इथं जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बदलतो आहे आणि हा ट्रेंड आहे, इथं मेटलॉइड्स दिसत आहेत, तुम्हाला इथं मेटलॉइड्स दिसत आहेत. आता यानंतर इकडं 285 आहे, 285 किंवा इकडं क्लोरीन जो आहे 287 आहे. म्हणजे फॉर मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. फॉस्फरसचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे ती फॉस्फरसचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन इथं मी लिहिलेलं आहे. इथं आता हे ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन, हे सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन, हे फॉस्फरसचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आणि हे क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन. आता इतकी एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय. तर ह्या एक्झाम्पल्समध्ये इथं फॉस्फरसच्या लास्ट सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इकडे मी लिहिलेले आहेत फॉस्फरसचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे ते 285 आहे. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन जे आहे ते 287 आहे. आता यामध्ये इकडं तुम्हाला मी सांगितलं होतं की जसं ज्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 6 7 इलेक्ट्रॉन्स असतील ते सगळे काय असतात, ते असतात नॉन मेटल्स असतात. तर इकडं ट्रेंड काय चेंज होताना दिसतोय की इकडं प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या चेंज होताना दिसत आहेत आपल्याला. म्हणजे सुरुवातीला आपल्याला इथं काही मेटल्स मिळत आहेत. एकाच पिरियडचा आपण विचार करायला लागलेलो आहे. हा जो आपण पिरियड घेतलेला आहे तो थर्ड पिरियड घेतलेला आहे. या थर्ड पिरियडचा आपण विचार करत असताना याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते की याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम इथं हे इलेक्ट्रॉन डोनर्स भेटतात ह्या पिरियडमध्ये. त्यानंतर सिलिकॉन मेटलॉइड भेटतो आणि त्यानंतर इकडं हा फॉस्फरस आहे किंवा क्लोरीन आहे तर हे नॉन मेटल्स भेटतात. किंवा पुढे गेल्यानंतर अजून देखील आपल्याकडं काय होईल, इनर्ट गॅसेस भेटतील ह्या 18व्या गणामध्ये किंवा 18व्या ग्रुपमध्ये आपल्याला. म्हणजेच आपण फक्त आता इथं विचार करतोय, तो विचार कशाचा करतोय, मेटॅलिक कॅरेक्टर कसं आहे. तर मेटॅलिक कॅरेक्टर ज्या वेळेला आपण काय करतोय, LHS टू RHS आपण पिरियडमध्ये जाणार आहे त्यावेळेला हे मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, हे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते याचाच अर्थ असा आहे की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इकडे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके. तर आता हे पिरियडमध्ये पाहिल्यानंतर आपण ॲक्च्युली ग्रुपमध्ये ते मेटॅलिक कॅरेक्टर कसं असणार आहे हे तुम्हाला मी दाखवतो. ज्या पद्धतीनं आता हा सोडियम आहे, आपण इकडं ह्या फर्स्ट ग्रुपचा आपण जर विचार केला तर इकडं सोडियम आहे, म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, नंतर इकडं पोटॅशियम येईल. आता इथं लिथियम असणार आहे.
तर आता इथं आपण पाहिलं तर मी तुम्हाला याच्या अगोदर देखील काही स्ट्रक्चर्स ॲटमचे काढून दाखवलेले होते, जसे की सोडियम आहे, सोडियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते मी इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर लिथियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे फर्स्ट ग्रुपमध्ये ते 2 1 आहे. त्यानंतर इकडं पोटॅशियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते 2 8 8 1 आहे. आता इथं आपल्याला एक गोष्ट जाणवते की इकडं जे लास्ट ऑर्बिटला, सगळ्यांच्या लास्ट ऑर्बिटला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन असल्यामुळं ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स गमावण्याची किंवा इलेक्ट्रॉन्स डोनेट करायची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती काय होणार आहे, अप टू डाऊन काय होणार आहे, वाढणार आहे. ह्या फर्स्ट ग्रुपमध्ये ज्या वेळेला अप टू डाऊन जाऊ त्यावेळेला मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मेटॅलिक कॅरेक्टर, हे जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे हे मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल, इकडं इन्क्रीज होताना दिसेल आपल्याला. हे मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते म्हणजेच काय, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इकडे काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे पिरियॉडिक ट्रेंड्स आपण व्हॅलेन्सीच्या बाबतीत, ॲटॉमिक साईजच्या बाबतीत आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीत इथं पाहिलेलं आहे. आता हे पाहिल्यानंतर म्हणजे ह्या 2 पॉईंट्समध्ये हे तुम्ही काय करायचं आहे, हे ॲन्सर कवर करायचं आहे ॲक्च्युली. म्हणजे पिरियड्समध्ये पिरियॉडिक ट्रेंड कसा आहे आणि ग्रुपमध्ये पिरियॉडिक ट्रेंड कसा आहे. आता ॲक्च्युली हे जे काही व्हेरिएशन आहे या व्हेरिएशनलाच आपण पिरियॉडिक ट्रेंड बोलतो. म्हणजे जे काही पिरियडमध्ये आपण LHS टू RHS जाताना आपल्याला मेटल्स पण भेटतील, नॉन मेटल्स भेटतील, मेटल्स भेटतील, इनर्ट गॅसेस भेटतील किंवा ॲटॉमिक साईज जी आहे ती ॲटॉमिक साईज काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल, कमी होत जाईल. त्यानंतर ग्रुपमध्ये जे आहे ते ॲटॉमिक साईज काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. किंवा जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ना ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इकडे काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते इकडे काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. तर यालाच आपण काय बोलतो, पिरियॉडिक ट्रेंड बोलतो, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधील पिरियॉडिक ट्रेंड. ओके. यानंतर मी व्हॅलन्सी ही जी कॉन्सेप्ट आहे ही व्हॅलन्सी कॉन्सेप्ट ऑलरेडी घेतलेली आहे. तुम्हाला व्हॅलन्सी इथं शिकवताना हे ॲक्च्युली याचा संयोग साधूनच हे शिकवता यावं यासाठीच हा क्वेश्चन आणि हा मी बरोबरीने घेतला आणि तुम्हाला शिकवला. तर त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक पॉईंट आहे आणि तो आहे थिंक अबाउट इट. म्हणजे तुम्ही थोडासा विचार करायला सांगितलेला आहे. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ॲन एलिमेंट अँड इट्स व्हॅलन्सी. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी याचं काय रिलेशन. तर आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय, तर जे काही आपण जे सिस्टमॅटिक जे काही डिस्ट्रीब्युशन करतो आहे स्पेसिफिक ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्सच्या ॲटममध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स आपण एका विशिष्ट पद्धतीनं म्हणजे 2n² नावाचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाने जे काही त्याचं बेसिक शेड्यूल आहे त्यानुसार म्हणजे 2 8 18 32 आणि मग इलेक्ट्रॉन्सची किती अवेलेबिलिटी आहे त्या अवेलेबिलिटीनुसार आपण काय करतो आहे, जे इलेक्ट्रॉन्स KLMN ह्या शेल्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आहे त्याला ॲक्च्युली आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बोलतो. त्यासाठी मी इकडे फर्स्ट पॉईंट बनवलेला आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज द सिस्टमॅटिक डिस्ट्रीब्युशन इन स्पेसिफिक ऑर्बिट्स. सेकंड पॉईंट आहे, द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर डिटरमाइंड फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता हा पॉईंट जो आहे तो सेमच आहे. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये जी लास्टची शेल असते त्या लास्टच्या सेलमध्ये अवेलेबल असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल डिटरमाइन्स व्हॅलन्सी. कारण जी व्हॅलन्सी असते आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात त्यापेक्षा व्हॅलन्सी ही भिन्न आहे हे मी तुम्हाला इकडे टीच केलंच. पण जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सच ॲक्च्युली काय करतात, व्हॅलन्सी किती आहे हे ठरवतात. म्हणजे जसं की सोडियमची जी व्हॅलन्सी आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की सोडियममध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे बट त्याची व्हॅलन्सी 1 आहे. पण क्लोरीनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 होते, बट क्लोरीनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 होते बट त्याची व्हॅलन्सी 1 होती. कारण दोघांमध्ये सोडियम आणि क्लोरीनमध्ये फक्त एकाच इलेक्ट्रॉन्सची भागीदारी झालेली होती आणि त्यामुळं त्या दोघांमध्ये किती इलेक्ट्रॉन्सची भागीदारी झाली त्यावरून आपण त्याची व्हॅलन्सी ठरवतो. म्हणजेच इकडं द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल डिटरमाइन्स व्हॅलन्सी. म्हणजे व्हॅलन्सी मात्र काय ठरवते, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सच व्हॅलन्सी ठरवतात असं लिहिलेलं आहे. तर फोर्थ जो पॉईंट आहे, व्हॅलन्सी गिव्ज एन आयडिया अबाउट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस ऑर गेन इन ऑर्डर टू अचीव द नियरेस्ट नोबल गॅस कन्फिगरेशन. म्हणजे नियरेस्ट नोबल गॅस कन्फिगरेशन हासिल करण्यासाठी मिळवण्यासाठी व्हॅलन्सी जी आहे ती व्हॅलन्सी आपल्याला आयडिया देऊ शकते की ॲक्च्युली किती इलेक्ट्रॉन्स लॉस होणार आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन्स गेन होणार आहेत आणि यावरूनच
व्हॅलेन्सी ठरते. जसं की मी तुम्हाला सोडियमच्या उदाहरणामध्ये सांगितलं की सोडियमचे लास्ट ऑर्बिटमधला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो लॉस करतो आणि जो क्लोरीन आहे तो त्याला गेन करतो आणि त्यामुळेच दोघांमध्ये नियरेस्ट नोबेल गॅस कन्फिगरेशन साधलं जातं आणि त्यातून कंपाऊंड फॉर्म होतो NaCl. फॉर एक्झाम्पल इथं मी तेच दिलेलं आहे. सोडियम 281 त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 287 आहे, बट इट्स व्हॅलेन्सी इज 1. ऑल्सो क्लोरीन्स व्हॅलेन्सी इज 1. ओके, तर हा क्वेश्चन नंबर 1 थिंक अबाउट इट या पॉईंटमध्ये देखील इकडे कवर झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 while that of oxygen is 8. Write down the electronic configuration of the two and deduce their valency from the same. बेरिलियम त्याचे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहेत ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन त्याचा ॲटॉमिक नंबर 4 असल्यामुळे 2 होईल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. त्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे लास्ट ऑर्बिटला असणारे इलेक्ट्रॉन्सना आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बोलतो, तर ते इकडे 2 आहेत आणि त्याची व्हॅलेन्सी जे आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, डोनेट होणार आहेत, त्यामुळे व्हॅलेन्सी त्याची 2 येईल. आता हा ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते 2,6 आहे, बिकॉज द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8 अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन ऑक्सिजन or valence electrons in oxygen are 2 and valency of oxygen is 2. हा पॉईंट पण हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो संपलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो क्वेश्चन नंबर 3 काय आहे, द टेबल ऑन द टेक्स्टबुक पेज नंबर 25 इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. राईट इन इट द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 20 एलिमेंट्स बिलो द सिम्बॉल अँड राईट द व्हॅलेन्सी ॲज शोन इन द सेपरेट बॉक्स. आता तुम्हाला टेक्स्टबुक पेज नंबर 25वर तुम्हाला पहिली जी 20 मूलद्रव्ये आहेत ते पहिल्या 20 मूलद्रव्यांचं त्याचं ॲटॉमिक नंबर्स आहेत, तर ॲटॉमिक नंबर्सनुसार त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहून नंतर त्याची व्हॅलेन्सी लिहायला सांगितलेली आहे. तर इकडं या पूर्ण ह्या चार्टमध्ये मी ही व्हॅलेन्सी पण लिहून दिलेली आहे. मी आता तुम्हाला परत एकदा समजावून सांगतो. आता हायड्रोजन आहे, तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1 होईल. हेलियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 2 असल्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे त्याच्या फर्स्ट ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि त्यामुळं इकडं आता हा काय कुणाला आपले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठं ना डोनेट करतो ना ॲक्सेप्ट करतो. हेलियम जो आहे तो त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी 0 आलेली आहे. हायड्रोजनची जी व्हॅलेन्सी आहे ती हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,1, बेरिलियम 2,2, बोरॉन 2,3, कार्बन 2,4. आता इथंपर्यंत व्हॅलेन्सी 1, कारण हा 1 डोनेट करतो, इकडं 2 डोनेट करतो, 3 डोनेट करतो, म्हणजेच हे काय आहेत, मेटल्स आहेत. इथं मेटलॉइड्स ॲक्सेप्ट करेल किंवा डोनेट करेल. इकडं 4 मेटलॉइड आहेत. इकडं आता व्हॅलेन्सी काय होईल, नायट्रोजनची व्हॅलेन्सी काय 3, कारण याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे हा काय करेल, दुसरीकडले 3 जे आहेत ते 3 इलेक्ट्रॉन्स तो काय करणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे. म्हणजे त्या एलिमेंटमध्ये आणि हा ज्याच्याकडून ते ॲक्सेप्ट करणार आहे त्या एलिमेंटमध्ये ॲक्च्युली किती इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजेत, 3 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत. म्हणजे आणि याचे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, असे मिळून हे काय होतील, 8 होतील. म्हणजे तुम्ही हा भाग इथं निश्चित लक्षात घ्या की इथं ज्या वेळेला ही व्हॅलेन्सी मी लिहिलेली आहे, ही व्हॅलेन्सी लिहित असताना इथं 1 असेल तर पुढं तो हा लिथियम ज्याला कुणाला ज्या पुढच्या एलिमेंट्सला काय करेल की आपला 1 इलेक्ट्रॉन देईल, त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजेच टोटल जे आहेत ते 8 होतील. त्यानुसार मी इकडे व्हॅलेन्सी लिहिलेली आहे. सोडियममध्ये देखील सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे, तो क्लोरीनला देतो आणि क्लोरीनची व्हॅलेन्सीसुद्धा 1च होते, कारण त्याच्याकडे 7 असतात आणि 1 ॲक्सेप्ट करतो तो. मॅग्नेशियम 2 व्हॅलेन्सी, ॲल्युमिनियम 3, त्याच पद्धतीनं पोटॅशियम आहे. इकडे बघा जे इनर्ट गॅसेस आहेत त्यांच्या सगळ्यांच्या व्हॅलेन्सीज 0 आहेत, कारण ते ॲक्च्युली रिॲक्शनमध्ये सहभाग घेत नाहीत, कारण त्याच्यामध्ये त्यांचं लास्ट ऑर्बिट जे असते ते ऑलरेडी त्यांचा ऑक्टेट जो असतो तो फुलफिल असतो, ऑक्टेट स्टॅबिलिटी असते त्यांच्याकडं आणि त्यामुळं ते कोणत्याही रिॲक्शनमध्ये सहभाग घेणार नाहीत. हा पोटॅशियम आहे, हा कॅल्शियम आहे, याची व्हॅलेन्सी देखील 1 आणि 2 अशी लिहिलेली आहे मी इकडे. तुम्हाला तुम्ही इन डिटेल बघू शकता. हा भाग जर तुम्हाला समजला असेल तर हा भाग तुम्हाला क्विक समजेल. आता जो क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट इज द पिरियोडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. म्हणजे ज्या वेळेला आपण काय करतो, पिरियोडिक ट्रेंड कोणता आहे असं विचारलं आहे. इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, एक्सप्लेन युअर आन्सर विथ द रेफरन्स टू पिरियड 2 and 3.
आता पिरियड 2 आणि पिरियड 3मध्ये आपण काय करणार आहे, म्हणजे 2 हा पिरियड, त्याच्याच खाली 3 पिरियड आहे. म्हणजे लिथियमचा जो पिरियड आहे ना, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, हा जो आहे तो सेकंड पिरियड आहे. या सेकंड पिरियडमध्ये व्हॅलेन्सीच्या अनुषंगानं पिरियॉडिक ट्रेंड विचारलेला आहे तुम्हाला. आणि जो थर्ड पिरियड आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काय असेल, सोडियम असेल, त्यानंतर मॅग्नेशियम असेल, त्यानंतर ॲल्युमिनियम असेल, तर यामध्ये ह्या थर्ड पिरियडमध्ये पिरियॉडिक ट्रेंड व्हॅलेन्सीच्या अनुषंगानं कसं आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर यासाठी इथं ऑलरेडी आपण ह्या सगळ्या बाबी इकडे बघितल्या. व्हेन वी ट्रॅव्हल लेफ्ट साईड टू राईट साईड, द व्हॅलेन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन डिक्रीजेस टू 0. म्हणजे मी तुम्हाला इकडं असा एक ॲरो दाखवला होता की व्हॅलेन्सी अशी वाढते आणि नंतर अशी कमी होते. हा ॲरो मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवलेला आहे. तर इकडं क्वेश्चन नंबर 5 आहे, व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू द ग्रुप फर्स्ट, सेकंड अँड ग्रुप 18. When we travel up to down, आन्सर लिहिलेलं आहे, when we travel up to down, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड व्हॅलेन्सी रिमेन्स द सेम. म्हणजे ज्यावेळेला आपण बघितलं आपण की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सनुसारच ग्रुपची निर्मिती केलेली असल्यामुळं तिकडे व्हॅलेन्सी सेमच राहणार. ज्याची व्हॅलेन्सी 1 असेल ते सगळे फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत, ज्यांची व्हॅलेन्सी 2 असेल ते सगळे दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे फर्स्ट अँड सेकंड ग्रुपमध्ये व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सेम राहणार आहेत. आणि त्याचबरोबर ग्रुप 18मध्ये ते ॲक्च्युली व्हॅलेन्सी देखील सेम राहणार आहे, ती 0च राहणार आहे. ओके, आय होप की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील हे व्हिडिओज शेअर करा, जेणेकरून त्यांचं देखील सायन्सचं नॉलेज जे आहे ते मजबूत होईल. थँक्यू व्हेरी मच.